आले का सगळेजण? सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या डिपार्टमेंटल PSIच्या रिव्हिजन बॅचमध्ये. रिव्हिजन बॅच नंबर 1. आज आपलं IPCचं सेकंड लेक्चर आपल्याला कव्हर करायचं आहे. वेलकम संतोष सर. आपला टायमिंग 7चा राहणार आहे. वेलकम गणेश भाऊ, काय म्हणता? ठीक आहे, आपला टायमिंग 7चा राहील. या 7च्या टायमिंग नंतर तुमचं सेटअप केला जाईल सगळा रिव्हिजन बॅच. आणि फॉरेन्सिक मेडिसिनचे जे काही लेक्चर्स राहिलेले आहेत द्रोणाचार्य बॅचच्या विद्यार्थ्यांचे, ते तुमचे सध्या रेकॉर्डिंग आणि त्याचे PPT बनवणं चालू आहे. तर त्याच्या लवकरात लवकर त्याचं पण स्टार्ट होऊन जाईल. आता सध्या आपण रिव्हिजन बॅचवरती फोकस जास्त ठेवतो आहे. रिव्हिजन बॅच सोबत जे काही IPCचे, आता आपण IPC घेतो आहे रिव्हिजनमध्ये, बरोबर? तर या IPCवरतीच आधारित जसं जसं आपलं एक एक प्रकरण होईल IPCचं, जसं जसं एक एक प्रकरण आपलं होईल तसं तसं आपण त्याच्या PYQ सुद्धा ॲनालिसिस करून घेऊ. म्हणजे एकदा एक प्रकरण आपण शिकलो की या प्रकरणामध्ये एवढी एवढी कलम आहेत, तर त्या प्रकरणावर आलेले विधानं कोणती किंवा प्रश्न कोणते, त्यांना सुद्धा आपण लगेचच्या लगेच रिवाईज करायचा प्रयत्न करू. फक्त सपोज जर ते चॅप्टर खूप मोठा आहे आणि त्याला आपल्याला बराच वेळ लागला, तर त्याचे जे PYQ आहेत, त्याचे जे काही PYQ आहेत, हे PYQ आपण काय करू, थोडंसं रेकॉर्डिंग फॉर्मॅटमध्ये मी तुम्हाला देत जाईल. म्हणजे जेणेकरून काय होईल, तुम्हाला एक प्रॉपर पद्धतीनं एक सेटअप सगळा मिळून जाईल. आणि एकदा तो सेटअप तुम्हाला चांगल्या पद्धतीने मिळाला, तो लाईफ जिंगाला आला, टेन्शनच नाही काही. आणि हाच माझा एक उद्देश आहे. म्हणून तुम्ही थोडंसं या रिव्हिजन बॅचवरती फोकस ठेवा. बाकीच्या सगळ्यांसाठी तर द्रोणाचार्य बॅच आहेच, राईट? सो आपण स्टार्ट करूया. काल आपण कलम 28पर्यंत आलो होतो. आपण व्याख्या कलमामध्ये आहोत IPCच्या सेक्शनच्या. IPCमधील कलम 28, ज्याला नकलीकरण म्हणतात. नकलीकरण म्हणजे काय? तर ओके, काउंटर फेट म्हणून याला ओळखलं जातं. ओके, काउंटर फेट, ठीक आहे, FEIT. थोडंसं इंग्लिश शब्द पण पाठांतर करत चला, जेणेकरून जर तुम्हाला सपोज प्रश्न मराठीत विचारला गेला आणि त्या मराठीमध्ये तुम्ही कन्फ्यूज झाला, तर इंग्लिश शब्द तुम्हाला लक्षात असला पाहिजे. इंग्लिश शब्द तुमचा लक्षात असला पाहिजे. वेलकम ज्योती मॅडम, कशा आहात? चालली चांगली तयारी? वेलकम संतोष सर, पहिल्यांदाच आले का लाईव्ह? बरं, काही प्रॉब्लेम नाही. आपल्या रिव्हिजन बॅचेस शिकण्याचे लेक्चर सगळे आपले लाईव्ह राहतील. पण PYQ जे असतं ना, त्याला आपण रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये घेऊ. म्हणजे काय होतं, वेळेला बरोबर मॅनेज करता येईल तुम्हाला पण आणि मला पण. आणि या व्यतिरिक्त तुम्हाला एक यूट्यूब चॅनल तर बनवलेलाच आहे मी. त्या यूट्यूब चॅनलवरती मी बाकीचे जे काही मटेरियल आहे मी सगळं तिकडं देत राहील. आणि तिथलं मटेरियल तुम्हाला या बॅचेसमध्ये पण मी ॲड करत राहील. सगळं एकदम सिस्टमॅटिकली राहणार आहे. तुम्ही फक्त त्या अनुषंगाने एक एक पाठ तयारी करा, राईट? तर बघा, फसवणूक करण्याच्या उद्देशानं किंवा फसवणूक होणे संभव आहे अशा पद्धतीनं एखाद्या वस्तूसारखीच दुसरी वस्तू, एखादी वस्तू म्हणजे ओरिजिनल वस्तू सारखी दुसरी वस्तू तयार करणे, वस्तू सारखीच दुसरी वस्तू तयार करणे, याला म्हणतात नकलीकरण, काउंटरफिट. ठीक आहे. तंतोतंत नक्कल म्हणजे नक्की काय? तर तंतोतंत असण्याची गरज नाही आहे. जी नक्कल आहे ही एकदम तंतोतंत असण्याची काही गरज नाही. थोड्याफार प्रमाणात सुद्धा चालू शकते. एक्झॅक्टली सेम टू सेम आहे असं काही नाही आहे. ठीक आहे. एक वस्तू दुसऱ्या वस्तूशी सदृश्य केल्यामुळे फसवणूक होत असेल तर फसवणुकीच्या शक्यतेची जाणीव होती असे समजण्यात येईल. जाणीव होती, या ठिकाणी महत्त्वाचं काय? जाणीव होती. एखादी वस्तू आहे, एखादी नोट आहे, त्या नोटेसारखा सेम तोच कलर, त्याच पद्धतीची ठेवण, सगळं जर सेम सारखंच केलं असेल तर समजून चालायचं की त्या ठिकाणी फसवणूक करण्याची त्याला पुढच्या व्यक्तीला जाणीव होती. इथं जाणीव असणे हे पण महत्त्वाचं आहे. उत्तर प्रदेश विरुद्ध हाफिज मोहम्मद खटला
हा खटला जरा गाजला होता त्याबद्दलचा. ओके, कशाचा? नकलीकरणाच्या संदर्भातला. ओके, 1960चा हा खटला होता. सर्वसाधारण साम्य पुरेसे आहे, या ठिकाणी काय सांगितलं होतं? सर्वसाधारण साम्य पुरेसे आहे. हा 1960चा खटला होता, ज्याच्यात सांगितलं होतं की सर्वसाधारण साम्य पुरेसे असते. लक्षात घ्या, सर्वसाधारण साम्य. नकलीकरणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत. बघा, आता हे तुम्हाला मी आता शिकवतोय, परंतु ज्यावेळेस आपण PYQ बघू, त्या PYQच्या वेळेस आणखी तुम्हाला एकदम सिस्टमॅटिक पद्धतीने सगळ्या गोष्टी कळेल. या कलमाचा वापर कुठं कुठं केला जातो? तर या कलमाचा वापर कलम 231 नाणे नकली तयार करणे, कलम 232 भारतीय नकली नाणे तयार करणे, कलम 255 शासकीय मुद्रांक नकली तयार करणे, या सगळ्यांमध्ये याचा वापर केला जातो. ठीक आहे. वापर बनावट नाणी म्हणजे IPCच्या भाग 12 मध्ये याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. भले दुसरीकडे होत नाही, पण IPCच्या भाग 12 मध्ये याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. ही केस लक्षात ठेवा. ओके, हफीज मोहम्मद केस, ज्याच्यामध्ये सांगितलं होतं सर्वसाधारण साम्य पुरेसे आहे. ठीक आहे, सर्वसाधारण. ठीक आहे. त्यानंतर कलम 29 दस्तऐवज. एखादं अक्षर असेल, आकडे असतील, आकृत्या असतील किंवा चिन्हे असतील, यांच्या सहाय्याने कोणत्याही साधनांवर व्यक्त केलेली किंवा अभिलिखित केलेली बाब म्हणजे दस्तऐवज. व्यक्त केलेली किंवा अभिलिखित. व्यक्त करणे म्हणजे त्या ठिकाणी लिखाण करणे, त्या ठिकाणी लिखाण करणे. अभिलिखित करणे म्हणजे त्या ठिकाणी चिन्ह काढणे किंवा एखादा असा मार्क करून ठेवणे ज्याच्यामुळं ओळख पटेल. अक्षरे, आकडे, आकृत्या किंवा चिन्ह यांच्या साहाय्याने एखाद्या साधनांवर तुम्ही लिखाण केलं किंवा तिथं चिन्ह काढलं किंवा अभिलिखित केलं. लिखाण व्यक्त करणे किंवा अभिलिखित करणे याचा भाग म्हणजेच दस्तऐवज होय. ठीक आहे, दस्तऐवज असतो. ठीक आहे. दस्तऐवज हा पुरावा म्हणून वापरता येतो. दस्तऐवज हा पुरावा म्हणून वापरता येतो. या ठिकाणी कुठल्या प्रकारचा ओके इश्यू होत नाही. दस्तऐवज या ठिकाणी पुरावा म्हणून वापरता येतो. पॉइंट लक्षात आलं? दस्तऐवज कोणत्याही बाबीचा पुरावा म्हणून वापरता येतो. आता उदाहरण समजून घेऊ. संविधेच्या अटी व्यक्त करणारा लेख त्या संविधेचा पुरावा किंवा दस्तऐवज असू शकतो. एखादा इव्हेंट आहे आणि त्या इव्हेंटच्या काही अटी आहेत. त्या अटी व्यक्त करणारा जो लेख असतो त्याला त्या इव्हेंटचा पुरावा समजायचा किंवा त्या घटनेचा काय करायचा? दस्तऐवज समजायचा म्हणून वापरता येऊ शकतो. बँकेतील धनादेश, मुखत्यारनामा, नकाशे, सूचना, आराखडे आणि मार्गदर्शकपर लेख म्हणजे एखाद्या ठिकाणी गेल्यावरती आपण काय करू नये किंवा काय करावं या संदर्भाचे जे लेख असतात याला सुद्धा, या मार्गदर्शनपर लेखाला सुद्धा काय केलं जातं? तर दस्तऐवज म्हटलं जातं. हे उदाहरणं तुम्हाला विचारली जातात, हे तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. ही विधानं तुम्हाला विचारली जातील. ठीक आहे, दस्तऐवज लक्षात. तर या रिलेटेड असलेल्या काही गोष्टी किंवा स्पष्टीकरणं सुद्धा दिलेली आहेत. जसं आता फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये एक सांगितलं गेलेलं आहे, याच्यामध्ये काही गोष्टी सांगितलेल्या गेलेल्या आहेत. म्हणजे दस्तऐवजामध्ये कोणत्या गोष्टी बिनमहत्वाच्या आहेत म्हणजे महत्वाच्या नाही अशी कोणती? अशी अक्षरे, ठीक आहे, अशी अक्षरे किंवा चिन्हे ही कोणत्याही साधनांवर काढलेली असतील ते बिनमहत्वाचे. काही अक्षर काढले असतील ज्याचा काहीच अर्थ निघत नाही, काही अक्षरे ज्याचा काहीच अर्थ नाही ते काही कामाचं नाही. अशी अक्षरे ज्याचा काही अर्थच निघत नाही ती काही कामाचं नाही, त्याचा काही उद्देशच नव्हता. या ठिकाणी उद्देश असणं गरजेचं आहे. ओके, म्हणजे या ठिकाणी अभिलिखित करताय म्हणजे तुम्ही तुमच्या गोष्टी त्या ठिकाणी व्यक्त करताय. ह्या छोटे छोटे पॉईंट लक्षात ठेवा. ओके, विशेष म्हणजे ही जी अक्षरे, ह्या अक्षरेचा भाग पुरावा म्हणून वापरता येऊ शकतो का? लक्षात घ्या, दस्तऐवज हा एक पुरावा म्हणून वापरता येऊ शकतो. मग ही अक्षरं जी तिथं वापरली होती तो एक पुरावा आहे का? या ठिकाणचा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. म्हणजे आर्टिकल 29 मध्ये जो दस्तऐवजीची तरतूद आहे त्याचं एक बेसिक स्पष्टीकरण या ठिकाणी येतं.
म्हणजे सिंपल लक्षात ठेवा की दस्तऐवज म्हणजे काय की जिथं तुम्हाला अक्षरे आकडे आकृत्या किंवा चिन्हे याच्याद्वारे काहीतरी गोष्ट व्यक्त केली आहे किंवा अभिलिखित केलेली आहे, त्याचा काहीतरी एक अर्थ निघतो अर्थ निघतो. जसं आता फॉर एक्झाम्पल अटी व्यक्त करताय तर तिथे एक अर्थ निघतो. बँकेतला धनादेश आहे तिथे एक अर्थ निघतो. नकाशा आहे, सूचना आहेत, तिथं काही अर्थ निघतात. विनाकारण येडवाकडं काहीतरी अक्षर लिहिलं त्याचा तिथं अर्थ निघतच नाही ना. तो पुरावा म्हणून त्याला वापरायचा की नाही वापरायचा हा तिथं मोठा एक प्रश्न निर्माण होतो. म्हणून दस्तऐवजामध्ये म्हणजे तुम्ही एक पॉईंट लक्षात ठेवा, दस्तऐवज पुरावा म्हणून वापरता येऊ शकतो. ठीक आहे, तो पुरावा म्हणून वापरता येऊ शकतो. ठीक आहे, मात्र तो पुरावा असण्याचा किंवा पुरावा आहे म्हणून तिथं वापरण्याचा त्याचा उद्देश असण्याची गरज नाही. हे पण लिहून ठेवा. तो पुरावा म्हणून वापरता येतो पण पुरावा म्हणून दस्तऐवज वापरलाच गेला पाहिजे असा उद्देश असण्याची गरज नाही. म्हणजे प्रत्येक पुरावा हा दस्तऐवज म्हणूनच वापरला गेला पाहिजे असा उद्देश असण्याची गरज नसते. ठीक आहे, हा अर्थशून्य जर असेल तर तो दस्तऐवज नाही होऊ शकत. कारण की मग सिंपल आहे, पुरावा म्हणून तो वापरताच येणार नाही. दस्तऐवज आहे पण तो पुरावा म्हणून वापरता येणार नाही. अर्थशून्यच आहे तो, अर्थच निघत नाही, कुठला उद्देशच नाही त्याच्या मागचा. जर उद्देश अर्थ निघत असता तर तो दस्तऐवज आपण म्हणू शकत असतो. अर्थ निघत असता तो म्हणू शकत असतो. पण पुरावा म्हणून दस्तऐवज वापरलाच जातो गेला पाहिजे असा कुठं उद्देश नसतो. एखादा भाग त्या ठिकाणी किंवा एखादी मार्किंग करून ठेवला असेल, एखाद्याने मार्किंग करून ठेवले असेल, ठीक आहे, तो मार्किंग पुरावा होऊ शकतो पण तो दस्तावेजच होईल याची काही हे नाही आहे. म्हणजे पुरावा हा दस्तावेज पुरावा म्हणून दस्तावेज वापरलाच गेला पाहिजे असं नाही. पण एखादा दस्तावेज पुरावा म्हणून वापरला जाऊ शकतो. ठीक आहे, म्हणून लक्षात ठेवा, दस्तावेज पुरावा म्हणून वापरला येऊ शकतो पण एखादा पुरावा हा दस्तावेज म्हणून वापरता येण्याची गरज नाही. वाईस वर्सा आहे, उलट आहे, लक्षात ठेवा. या ठिकाणी रिलेशन उलट आहे. दस्तावेज हे सहसा पुरावे असतात पण एखादा पुरावा हा प्रत्येक वेळेस दस्तावेजच असेल असं नाही. चाकू, ठीक आहे, चाकू हा एक पुरावा आहे. काठी हा एक पुरावा आहे. ठीक आहे, एखाद्यावरती काहीतरी असं मार्किंग करून ठेवलेलं आहे तो एक पुरावा आहे. हा एक्झॅक्टली संतोष सर. म्हणजे काहीतरी अर्थ निघला तर पाहिजे तर त्याला आपण दस्तावेज म्हणू शकतो ना. काहीतरी सूचना असतील. आता मला सांगा, एखादा आराखडा आहे, मार्गदर्शक पर लेख आहे. मार्गदर्शक पर लेख हा आहे ना दस्तावेज. पण एखादा लेख लिहिला ज्याचा काही लेखाला अर्थच नाही समजत आहे पण लेख लिहून ठेवला तर तो कसला दस्तावेज आहे. ठीक आहे, हा ठीक आहे, त्या दस्तावेजाला पुरावा म्हणून लिहिता येईल ना, त्या लेखाला पुरावा म्हणून कन्सिडर करता येईल ना. पण तो वापरलाच जाईल याचा काही अर्थ नाही ना. तो वापरलाच जाईल त्याचा अर्थ तर निघला पाहिजे. आणि इथं मुद्दा आपला पुराव्याला नाही आहे, इथं मुद्दा आपला दस्तावेजाशी आहे. दस्तऐवज म्हणजे काय, तर दस्तऐवज म्हणजे जिथून काहीतरी अर्थ निघतोय, जिथून काहीतरी अर्थ आपल्याला निघतोय त्याला म्हणलं जातं काय, दस्तऐवज. मग या ठिकाणी बघा, IPCच्या जर तुम्ही परत चांदी सरांचं पुस्तक वाचत असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला काही उदाहरणं दिलेली आहेत दस्तऐवजाची. ठीक आहे, उदाहरणं दिलेली आहेत की हा आपल्या विनिमय पत्राच्या मागे हुंडीमध्ये आपलं एक चित्र तयार करतो. एक हुंडी असते, हुंडीला म्हणजे एक चिठ्ठी असते एवढी, त्याच्यामध्ये तो काय करतो, हुंडीची रक्कम धारकास द्यावयाची आहे असं तो पृष्ठांकन करतो. हा दस्तऐवज तो काय करतो, धारकास द्यावे असं तो लिहितो. एका हुंडीवर त्याने काय लिहिलं, हुंडीवर त्याने लिहिलं धारकास द्यावे. जेव्हा तो हुंडीवर धारकास द्यावे असं लिहितो, आणि माझ्याकडे सपोज हुंडी येते एका व्यापाऱ्याने दिलेली
आणि मी ती हुंडी घेऊन समजा संतोष सर तुमच्यासमोर आलो, तर तुम्हाला मी ती हुंडी देईल. त्या हुंडीवर काय लिहिलं असणार? एक्झॅक्टली. मग तो कागदावर लिहो किंवा दगडावर लिहो, कुठंही लिहो. ठीक आहे, तो दस्तऐवजच झाला. बरोबर. मी सपोज मला एका व्यापाऱ्याने हुंडी दिली आणि त्या हुंडीवरती लिहिलं होतं की 10,000 रुपये या हुंडी धारकास द्यावे. ओके संतोष सर, लक्षात ठेवा. आणि मी तुमच्याकडे आलो, तुम्हाला हुंडी दिली आणि त्या हुंडीवर लिहिलेलं आहे ना 10,000 रुपये धारकास द्यावे. ज्योती मॅडम समजलं का? तर त्या हुंडीवर लिहिलेलं आहे धारकास द्यावे, असं हा शब्द लिहिलेला आहे, धारकास द्यावे. तर तो काय झाला? एक दस्तावेज झाला. पण त्या व्यापाऱ्यानं मला फक्त हुंडी दिली आणि त्याच्यावर काहीच नाही लिहिलं. ठीक आहे, तो हुंडी दिली पण त्याच्यावर काहीच नाही लिहिलं. आणि मी गेलो संतोष सरांकडे, संतोष सर मला देणार आहेत का पैसे? नाही देणार. संतोष सर मला पैसे देणार नाही. पण ती हुंडी जी माझ्याकडे, ती हुंडी जी माझ्याकडे, तो एक पुरावा आहे की नाही? सांगा आता. ती हुंडी जी माझ्याकडे आहे तो पुरावा आहे की नाही? तर तो यस, तो पुरावा आहे. म्हणून ओके, दस्तावेज हा पुरावा म्हणून वापरता येतो. हा पॉईंट लक्षात आला? पुरावा म्हणून हा वापरता येतो. पण प्रत्येक ठिकाणी तो पुरावा म्हणून वापरला जाईलच याची काही खात्री नाही. मला ती व्यापाऱ्याने हुंडी दिली हा मी पुरावा म्हणून माझ्याकडे ठेवू शकतो, किंवा हा ही हुंडी त्या व्यापाऱ्याची आहे, ती माझ्याकडे आहे, हा माझा पुरावा झाला आहे. मग त्याच्यावर समजा त्याने लिहिलं नसेल तर मी त्याच्याकडनं जाऊन परत लिहून घेईल आणि लिहून मी संतोष सरांना दिलं आणि संतोष सरांकडनं पैसे घेईल. झालं. यालाच म्हणलं जातं हुंडींच्या रिलेशनचा पार्ट. तर हे बेसिक पॉईंट लक्षात ठेवा. एकदा हे बेसिक पॉईंट तुमच्या लक्षात आले तर व्यवस्थित सगळ्या गोष्टी झाल्या. तर दस्तावेज समजला. दस्तावेजामधलं उदाहरण नीट समजून घ्या. ठीक आहे. यामध्ये 2000, ठीक आहे, माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 द्वारे एक नवीन चेंजेस करण्यात आले होते. ह्या कलमाला एक जोड कलम किंवा एक आणखी कलम ॲड करण्यात आलं होतं. याला म्हणलं जातं ओके कलम 29 इलेक्ट्रॉनिक अभिलेख. काय? तर इलेक्ट्रॉनिक अभिलेख. इलेक्ट्रॉनिक अभिलेख हे 17 ऑक्टोबर 2000 रोजी माहिती तंत्रज्ञान, म्हणजे 17 ऑक्टोबर 2000 रोजी आपल्या IPC मध्ये ॲड करण्यात आलं होतं. माहिती तंत्रज्ञान कायदा कलम माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 च्या कलम 2, ठीक आहे, 2 क्लॉज 1 टी 2 क्लॉज 1 टी नमूद केल्याप्रमाणे जे काही दस्तावेज असतील तो समजावा. माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 च्या अंतर्गत असलेल्या 2.1 टी यामध्ये जो कोणी असेल 2 क्लॉज 1 सब क्लॉज टी या अंतर्गत असलेले जे दस्तावेज असतील त्याला इलेक्ट्रॉनिक अभिलेख असे समजावे. आजकाल युग बदलले. आजकाल सगळ्याच गोष्टी तुम्हाला कागदावर लिहिलेल्या आढळणार नाहीत. काही काही गोष्टी तुम्हाला कशा लिहिलेल्या आढळतील तर इलेक्ट्रॉनिक्स माध्यमात असलेल्या आढळतील. तर जेव्हा इलेक्ट्रॉनिक्स माध्यमात असलेल्या काही गोष्टी, जसं काही लोकांचे मेसेज असतील जे इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातून आले, काही लोकांची इलेक्ट्रॉनिक सही नसेल, इलेक्ट्रॉनिक दस्तावेज असेल, काही लोकांचे ॲग्रीमेंट्स असतात, ईमेलवरती काही काही लोकांचे फायलिंग येतं, काही काही लोकांचं ऑडिट येतं. या सगळ्या गोष्टीला इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या दृष्टिकोनातनं फायलिंग म्हणून किंवा दस्तावेज म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स रेकॉर्ड, इंग्लिशमध्ये याला काय म्हणतात इलेक्ट्रॉनिक्स रेकॉर्ड म्हणून ओळखलं जातं. पण हे इलेक्ट्रॉनिक्स रेकॉर्ड माहिती, प्रतिकृती आणि ध्वनी याबद्दल सुद्धा असू शकतं. म्हणजे ध्वनीच्या माध्यमातून सुद्धा हे ठेवलं जाऊ शकतं. माहिती म्हणजे डेटा, इंग्लिशमध्ये लक्षात ठेवा. प्रतिकृती म्हणजे इमेज आणि ध्वनी म्हणजे साऊंड.
ध्वनी म्हणजे साऊंड. या तीनही प्रकारे हे साठवता किंवा प्रसारित करता येऊ शकतात. त्याच्यामुळं हे तीनही पॉईंट लक्षात ठेवा. इलेक्ट्रॉनिक अभिलेख हे वेगवेगळ्या स्वरूपाचे असतात. ठीक आहे. इलेक्ट्रॉनिक अभिलेख या वेगवेगळ्या प्रकारे असतात. म्हणजेच जो कुठला माहितीचा डाटा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने माहितीचा जातो. आता फॉर एक्झाम्पल ही आपली जी PPT फाईल आहे. आता ही PPT लेक्चरच्या माध्यमातून हे लेक्चर मी घेतोय. ही लेक्चरची जी PPT आहे ती मी आता व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती ॲड करेल किंवा टेलिग्रामच्या ग्रुपवरती मी टाकेल. व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती किंवा टेलिग्रामच्या ग्रुपवरती आल्यानंतर ही PPT तुम्हाला भेटेल. जेव्हा तुम्हाला भेटेल तर काय झाली, तर ती झाला इलेक्ट्रॉनिक अभिलेख. तो झाला IT सेक्शनच्या नुसार असलेला इलेक्ट्रॉनिक्स रेकॉर्ड. लक्षात आलं. ही PPT कशाच्या माध्यमातून मिळाली, तुम्हाला माहितीच्या माध्यमातून मिळाली. सपोज मी जे लेक्चर तुम्हाला घेतोय हे ध्वनिमुद्रित येते, नंतर ते रेकॉर्ड होऊन जाईल 10 मिनिटात. लेक्चर संपलं की 10 मिनिटात ते तुम्हाला रेकॉर्डिंग मिळून जाईल. हे काय झालं, हा सुद्धा एक प्रकारचा इलेक्ट्रॉनिक माहिती किंवा हा सुद्धा एक प्रकारचा इलेक्ट्रॉनिक भाग झाला. कधी कधी कॉल रेकॉर्ड आपण करतो, एखाद्याचा कॉल आला की आपण रेकॉर्ड करतो. तो कॉल रेकॉर्ड करणं हा सुद्धा काय झाला, कॉल रेकॉर्ड करणं हा सुद्धा काय झाला, तर हा सुद्धा इलेक्ट्रॉनिक्स अभिलेखाचा भाग झाला. हे सगळे घटक आर्टिकल 29A मध्ये येतात. लक्षात आलं. कलम 30 मूल्यवान रोखा. मूल्यवान रोखा म्हणजे किमती दस्तावेज. जसं आता सर्टिफिकेट ऑफ डेथ, जनरली याला म्हटलं जातं मृत्यूपत्र. मृत्यूपत्र हा काय आहे, तर एक मूल्यवान रोखा आहे. कलम 29 प्रमाणेच दस्तऐवजामुळे काही अधिकार प्राप्त किंवा नष्ट झाले असेल. कधी कधी अधिकार प्राप्त होतात किंवा नष्ट होत असतात. अधिकार प्राप्त किंवा नष्ट होत असतात, तर तो दस्तऐवज मूल्यवान रोखा म्हणून संबोधला जातो. तो जो दस्तऐवज आहे तर दस्तऐवजाला मूल्यवान रोखा म्हणून ओळखतात. हे इम्पॉर्टंट लक्षात ठेवा. त्याची एक व्हॅल्यू असते. त्याची काय असते, एक व्हॅल्यू असते. तो एक मूल्यवान असतो. जसं फॉर एक्झाम्पल चेक. बँकेमध्ये जे आपले चेक असतात, तुम्ही चेक बिना साईनचा जर घेऊन गेला तर तो झाला एक दस्तऐवज. हे लक्षात ठेवा. तुम्ही तुमचा चेक कोरा ठेवून जर बँकेला किंवा तुमच्या मित्राला तुम्ही कोरा चेक दिला बिना साईन करता, तर तो काय झाला, संतोष सर, ज्योती मॅडम, काजल, काय झाला, प्रज्ञान, बोला की. वेलकम राजू सर. मौल्यवान बिना साईनचा केल्यानंतर काय झाला, चेक कोरा चेक दिलाय बिना साईनचा, तर तो एक दस्तऐवज झाला. तो काय झाला, दस्तऐवज. पण तो जर सही करून दिला, तर त्याच्यावर जर सही केली, तर त्याच्यावर जर तुम्ही सही केली आणि सही करून जर तुम्ही दिला, तर तो मौल्यवान दस्तऐवज झाला. सिंपल आहे, काही याच्यात अवघड नाही. हे फक्त कलम लक्षात ठेवायचं. कलम 30 मूल्यवान रोखा. ठीक आहे. या ठिकाणी मूल्यवान रोखा सिंपल आहे. हे तर म्हणूनच मी उदाहरण थोडंसं द्यायचं टाळलं, कारण की ऑलरेडी तुम्हाला उदाहरण आत्ता दिलंच मी चेकच्या बाबतीत. मृत्यूपत्राच्या बाबतीत पण तसंच झालं. आणि मृत्यूपत्रावरती 1-2 क्वेश्चन पण टार्गेट झालेले आहेत. मृत्यूपत्रावरती 1-2 क्वेश्चन टार्गेट झालेले आहेत, की जर मृत्यूपत्राला मी फक्त मृत्यूपत्र तयार करून ठेवलं तर तो दस्तावेज झाला. पण त्या मृत्यूपत्राला जर एका अटर्नीची जर ग्रँट मिळाली किंवा अटर्नीकडनं मी जर तो करून घेतला, तर राजू सर मला सांगा, मी फक्त मृत्यूपत्र लिहून ठेवलं तर तो दस्तावेज झाला. पण त्याला जर कायदेशीर मान्यता मिळाली तर, किंवा अटर्नीकडनं किंवा वकिलाकडनं मी जर तो तयार करून घेतला, तर त्याची तिथं नोटरी वगैरे लावली, तिथं सगळ्या बॉन्ड वगैरे सगळे लिहिले आणि बॉन्डवरती व्यवस्थित लिहून त्याचं अटेस्टेड करून घेतलं, तर तो मूल्यवान रोखा झाला. त्याला हेच म्हणतात सर्टिफिकेट ऑफ डेथ. जर डेथ सर्टिफिकेट असं प्रॉपरली बनवलं गेलं आणि ते कोर्टाकडनं इश्यू झालं, तर ते मूल्यवान रोखा बनतं. आणि जर मूल्यवान रोखा म्हणजे फक्त लिहून ठेवलं, चिठ्ठी लिहून ठेवली, तर तो फक्त एक दस्तऐवज झाला. तर दस्तऐवज आणि मूल्यवान रोखा याच्यामध्ये महत्त्वाचा भाग लक्षात ठेवा. कधी कधी याला मूल्यवान दस्तऐवज सुद्धा म्हणून ओळखलं जातं. ह्याला कधी कधी शब्द फिरवतील, आयोग शब्द फिरवले, मूल्यवान रोखा नाही विचारणार, कधी कधी तुम्हाला मूल्यवान दस्तऐवज
असं पण विचारलं जाऊ शकतं. म्हणून याला इंग्लिशमधले शब्द लक्षात ठेवा. इंग्लिशमध्ये काय तर व्हॅल्युएबल सिक्युरिटी. व्हॅल्युएबल सिक्युरिटी म्हणून याला ओळखलं जातं. या कलमांचा वापर 353 या भागात केला जातो. ठीक आहे. या किमती दस्तावेजाचा वापर 383 बलात्ग्रहण. ठीक आहे. 383 बलात्ग्रहण म्हणजे थोडक्यात खंडणी वगैरेचा भाग. 383. 420 ठकवणूक करणे. ओके. 476 ठकवणूक करण्यासाठी बनावटीकरण करणे. 471 बनावट दस्तावेज खरा म्हणून वापरणे. अशा भागामध्ये याचा वापर होतो. ठीक आहे. लक्षात. ह्याच्यावरती आधारित एक उदाहरण पण दिलेलं आहे, पण आपण उदाहरणाच्या ऐवजी इथं चेक आणि मृत्यूपत्राचा एक भाग घेतलाय. वचन चिठ्ठी, हुंडी. हा जो हुंडी हा प्रकाराचं तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे, एकदा ते उदाहरण व्यवस्थित वाचून घ्या म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ज्यावेळेस तुम्हाला एखादा भाग किंवा एखादा आपण असं म्हणतो की हुंडीवरती ज्यावेळेस तुमचं नाव चढवलं जातं किंवा हुंडी तुम्हाला दिली जावी असं ज्यावेळेस लिहिलं जातं त्यावेळेस तो काय झाला. ओके. मूल्यवान रोखा. नाही 300 ते टायपिंग मिस्टेक होतं. ते 383 353 आहे. हां, अधिकार प्राप्त झाला तरच तो मूल्यवान रोखा होईल. व्हेरी गुड. ठीक आहे. आता काय करायचं आहे लक्षात ठेवा. मी तुम्हाला शिकवताना मी पहिल्यांदाच म्हणजे ज्यावेळेस आपली द्रोणाचार्य बॅच झाली होती तर द्रोणाचार्य बॅचमध्ये मी फक्त शिकवत होतो. आता या बॅचमध्ये तुम्हाला शिकवण्यासोबत पण आपल्याला शिकवायचं म्हणजे कसं हे व्याख्या मी थोड्याशा डिटेलमध्ये स्टार्टिंगला घेतोय. नंतर आपल्याला कलमं खूप नॉर्मल आहेत आणि ह्याच्यामध्ये फक्त 16, 17 हे जे काही प्रकरण आहेत या प्रकरणांमध्ये आपल्याला थोडासा जास्त म्हणजे अति जास्त आपल्याला डोकं आपटावं लागतं. ओके. एवढं लक्षात ठेवा फक्त. हे जे काही 16 आणि 17 हे जे प्रकरण आहे ह्याच्यावरती सगळ्यात जास्त क्वेश्चन मागच्या पण एक्झामला टार्गेट झाले होते. तर आपण काय करणार आहोत, आपण एक पहिला कलमाचा भाग कव्हर करू आणि त्या अनुषंगानं एक सेक्शन आपल्याला सिस्टमॅटिक पद्धतीने कसा कव्हर करता येईल ते आपण पहिलं पाहू. माझा एकच उद्देश आहे की तुम्हा लोकांना आता ह्या बॅचमधून तुमची एक्झाम एक 40-45 दिवसात जरी झाली, जे की शक्यता कमी आहे खरं सांगायचं तर, शक्यता अजून थोड्या कमी आहेत. ठीक आहे. थोड्याशा पुढे मागे सगळ्या गोष्टी होऊ शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही विद्यार्थी असे म्हणतात की आम्ही पुन्हा एकदा न्यायालयात जाणार आणि आमचा रिझल्ट वगैरे घेणार वगैरे अशा सध्या गोष्टी चालू आहेत. आता याच्याबद्दल मला अजून काही एवढं डिटेलमध्ये नाही माहिती की नक्की हे काय चाललंय, परंतु बरेचसे विद्यार्थ्यांचे कॉल येतात की सर हे नक्की सांगा जरा काय चाललंय, की बाबा मॅटमध्ये परत लोक जात आहेत का. माझी तर इच्छा आहे की बाबा आता हे लवकरात लवकर पहिली मेन्स व्हावी की जेणेकरून तुमचं ऑक्टोबरच्या एंडिंगपर्यंत तरी झाल्या पाहिजे लवकरात लवकर. मग राहिली गोष्ट काही लोक म्हणतात सर दसऱ्याला आहे, सणासुदीच्या बघा सणांचा तुमचा काही संबंध नसतो तुमच्या परीक्षेचा. खरं सांगायचं तुमचा संबंध फक्त आचारसंहितेशी निगडीत असतो. हे पहिलं डोक्यात ठेवा. तुमची डिपार्टमेंटची एक्झाम आचारसंहितेमुळे पुढं मागं होऊ शकते. ह्या सणसूद या सगळ्या गोष्टींमुळे तुमच्या ह्याच्यावरती काहीही फरक पडत नाही. हे आतापर्यंत मी काय आता फक्त 2022 पासून जागा नाही झालो, 2010 पासून मी डिपार्टमेंटच्याच एक्झाम्समध्ये आहे. ओके. 2010 पासून विद्यार्थ्यांना शिकवतोय तर मी आत्तापर्यंत खूप सारे हिवाळे पावसाळे बघितलेले आहेत डिपार्टमेंटमधले की अशा ठिकाणी कधी काय होऊ शकतं. ठीक आहे. मॅथ शिवाय ओके मी सांगत येतो की मॅथचा तुम्ही जास्त हे करू नका, तुमचा रिझल्ट कधी लागू शकतो. बोलत होतो की नाही. काय लोक म्हणत नाही सर मॅथचा रिझल्ट आल्याशिवाय लागणारच नाही रिझल्ट. झालं तेच. मॅथ म्हणजे इथं देव नाही आहे किंवा आयोग नाही आहे की मॅथचा रिझल्ट लागल्यावर सगळ्या गोष्टी होतील असं नसतं. रिझल्ट त्यांना लावायचा होता, त्यांना एक्झाम लवकर घ्यायची आहे. तर एक्झाम लवकर घ्यायची तर आपण अपेक्षा करायचा की 50 ते 60 दिवस आपल्या हातात आहेत. या 50-60 दिवसात आपला पटपट IPC CRPC एव्हिडन्स कव्हर झाला पाहिजे. राज्यघटना ऑलरेडी मी तुम्हाला दिलेला आहे भरपूर सारा. नंतर तर आपल्याला मायनर ॲक्ट पण आहेत. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी होतील. त्याचबरोबर शिक्षेची जी तरतुदी आहेत, शिक्षा स्पेशली शिक्षांचा एक जो घटक आहे त्याला पण आपण छान पद्धतीने रिवाइज नंतर करून घेऊ. मेन आहेच शिक्षा. असो. तर कलम 34. ठीक आहे. कलम 34 मध्ये काय दिलेलं आहे. कलम 34 मध्ये समान उद्देश साध्य करण्यासाठी अधिक व्यक्तींनी केलेली सामूहिक कृती.
समान उद्देश साध्य करण्यासाठी दोन किंवा अधिक व्यक्तींनी केलेली कृती, त्याला म्हणलं जातं सामायिक इरादा. एक समान उद्देश साध्य करायचे, मग ती गुन्हेगारी कृत्य असो किंवा कोणते गुन्हेगारी कृत्य. जर दोन किंवा अधिक व्यक्तींनी समान उद्देशासाठी गुन्हेगारी कृत्य केले तर प्रत्येक व्यक्ती ती कृती एकट्यानेच केली आहे त्याप्रमाणे तो दोषी असेल. एकट्यानेच केली त्याप्रमाणे तो काय असेल तर दोषी असेल. ठीक आहे. आणि इथं उद्देश लक्षात ठेवा, समान उद्देश. दोन किंवा जास्त आरोपी असणं या ठिकाणी गरजेचं आहे. सर्व सारखेच जबाबदार असतात. यामध्ये समान उद्देश महत्त्वाचा असतो. समान उद्देश असला पाहिजे. काय असला पाहिजे? समान उद्देश असला पाहिजे. लक्षात. इथं संयुक्त जबाबदारीचं तत्व सांगितलेलं आहे. इथं काय सांगितलेलं आहे? संयुक्त जबाबदारीचं तत्व. तुम्हाला पॉलिटी आठवत असेल काही काही लोकांना. संयुक्त जबाबदार हे तत्व या ठिकाणी सांगितलेले आहे. आणि हे संयुक्त जबाबदारीचं तत्व लक्षात ठेवायचं. हे पॉइंट लक्षात ठेवा. ठीक आहे. हे पॉइंट लक्षात ठेवा. उद्देश महत्वाचा असतो. ठीक आहे. उद्देश महत्वाचा असतो. म्हणजे कृती केली, ओके, एखाद्याने कृती केली नसेल तरी चालेल, पण उद्देश महत्वाचा असतो. लक्षात घ्या. कृत्य केलेच पाहिजे असे नाही. म्हणजे काहीतरी कृत्य किंवा कृती, काहीतरी कृती केलीच पाहिजे असं नाही. कृती नसले तरी चालेल, तो गुन्हा मानला जाईलच. मी वेगळ्या भाषेत लिहितोय जरा. गुन्हा मानला जाईल. त्याने करू अगर ना करू तो गुन्हा मानला जाईल. या पद्धतीने लक्षात ठेवा. यामध्ये समान उद्देश महत्वाचा असतो. मग समजा समान उद्देशानं तीन जण आहेत. तीन मित्र समान उद्देशानं त्यांनी ठरवलं की आपण काय करायचं, आपण एखादं दुकान लुटायचं. पण त्यातला ओके या तिघांपैकी एक जण रस्त्यावर थांबला. त्यांनी काहीच कृती नाही केली, तो फक्त रस्त्यावर थांबला. आणि बाकीचे दोन जण लुटायला गेले. एकाने लुटून आणलं आणि दुसरा तिथं फक्त चौक म्हणजे बघत होता, एक नजर ठेवत होता. आणि जो तिसरा व्यक्ती ना त्याने काहीच नाही केलं, तो फक्त तिथं उभा होता. पण त्यांचा समान उद्देशासाठी तो त्यांच्यासोबत तर गेलाच होता. म्हणजे या ठिकाणी हे तिघही काय असतील, दोषी असतील. त्यामुळं संयुक्त जबाबदारीचं तत्व या कलमातून तुम्हाला स्पष्टरित्या दिसतं. कलम 34 जर विचारलं तर संयुक्त जबाबदारीचं तत्व, यामध्ये समान उद्देश महत्वाचा असतो. काहीही किंवा काहीतरी कृती नसेल तरी चालेल, पण तो गुन्हा मानला जाईल. त्यांनी समान उद्देश तो होता. सर्व सारखेच जबाबदार असतील आणि दोन किंवा जास्त आरोपी यामध्ये असणं गरजेचं आहे. ठीक आहे. क्लिअर? इथपर्यंत भाग क्लिअर झालाय? यामध्ये गिरिजाशंकर विरुद्ध उत्तर प्रदेश ही केस खटला जर गाजला होता. ठीक आहे. गिरिजाशंकर विरुद्ध उत्तर प्रदेशचा केस खटला जरा गाजला होता. आणि इतर विरुद्ध पांडिचेरी राज्य यांचा सुद्धा एक खटला गाजला होता. या दोन्ही खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने काही गोष्टी दिलेल्या आहेत. ठीक आहे. व सबर्बन आणि इतर विरुद्ध पांडिचेरी राज्य याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने खूप छान तत्व दिलेले आहेत. कोणते? तर सामूहिक इराद्याची पूर्तता होण्यासाठी संबंधित व्यक्तीची पूर्वतयारी आणि पूर्वीच केलेली योजना आवश्यक आहे. संयुक्त जबाबदारी किंवा सामूहिक जबाबदारी सारखेच जबाबदार असतात. तर या ठिकाणी लक्षात ठेवा, त्यांनी समान उद्देश साथ केले. म्हणजे त्यांनी आधी ऑलरेडी तयारी केली असणार. चोरी करायची हा त्यांनी आधीच तयारी केलेली असणार. म्हणजे त्यांची आधीच काय झाली असेल तर तयारी. त्यांनी पूर्णपणे आधीच प्लॅन तयार केला असेल. तर आधीच तयारी असणे किंवा आधीच तयारी करणे किंवा आधीच प्लॅन करणे हा सुद्धा एक प्रकारे समान उद्देशासाठी केलेलं नियोजनामध्येच येईल. म्हणजेच ते समानरित्या त्या ठिकाणी उपस्थित असतील. मग त्यांनी कृती करो अथवा न करो
त्यांनी कृती करो अथवा न करो, त्यांनी समान उद्देशासाठी आधीच तयार करून ठेवलेला प्लॅन आहे, म्हणजेच ते दोषी आहेत. हे कलम, ओके, या कलमाचा वापर पुढे बेकायदेशीर जमाव घटक म्हणून प्रत्येक व्यक्ती जबाबदार आहे, म्हणजे 149. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला समान संयुक्त जबाबदारीचं तत्व दिलेलं आहे 149 मध्ये. ठीक आहे. त्याचबरोबर 396 खुनासहित दरोडा, 396 खुनासहित दरोडा, या ठिकाणी सुद्धा तुम्हाला कलमांचा वापर दिलेला आहे की दोन व्यक्ती किंवा दोन किंवा अधिक व्यक्तींनी समान उद्देशाच्या पूर्ततेसाठी सामायिक इराद्याने केलेल्या कृतीबद्दलची तरतुदी. ठीक आहे. सामायिक जबाबदारीचं तत्व लक्षात आलं. या कलमांचा वापर 149 मध्ये केलेला जातो आणि 396 मध्ये सुद्धा केला जातो. संयुक्त जबाबदारीचे तत्व सोपं आहे लक्षात ठेवायला. लक्षात आलं का संतोष सर? पॉइंट लक्षात आले हे? बढिया. आता पुढचा भाग, इच्छापूर्वक म्हणजे आपखुशीने किंवा आमखुशीने, इच्छापूर्वक, त्याला व्हॉलंटरी जेव्हा एखादी व्यक्ती, ठीक आहे, व्हॉलंटरी आपखुशीने इच्छापूर्वक, ओके, एखादा परिणाम घडून येण्याचा उद्देशाने, म्हणजे ठीक आहे बाबा, एखादी व्यक्ती परिणामाची जाणीव असताना परिणाम घडून येऊ शकतो या हा उद्देश समोर ठेवून एखादी कृती करतो, स्वतःच्या मर्जीने करतो. त्याला माहिती असतं की पुढे एखादा परिणाम घडून येईल, मी जी कृती करतोय आता सध्या त्याच्यावरती पुढे परिणाम घडून येईल. जसं आता हा भामटा आहे, हा माहिती आहे की ह्या हातात माझ्या चाकू आहे, हातात माझा हातोडा आहे, ओके, किंवा हातात माझा कटर आहे. ठीक आहे, हातात माझ्या कटर आहे, ह्याला माहिती आहे की मी, ओके, या हत्यारानं मी ही चोरी करणार. तर हा काय करतोय, चोरी करण्याची जरी ऍक्टिव्हिटी करतोय तो आप खुशीनेच करतोय ना. हा चोरी जरी करतोय भामटा तरी तो काय करतोय, आप खुशीने करतोय ना. ठीक आहे, इच्छापूर्वक करतोय ना. मग तो वाईट चोरी करू किंवा चांगली करू, त्याला माहिती आहे ना की पुढे जाऊन कृती काय होणार आहे, पुढे जाऊन परिणाम काय होणार आहे. हा बरोबर संतोष सर. हेतू आणि तयारी जरी असली तरी कॉमन इंटेन्शन असतं. ओके, या ठिकाणी कॉमन इंटेन्शन मध्ये कन्सिडर केलं जातं. एक्झॅक्टली सर. आणि या संदर्भात खटले लक्षात ठेवा. तुम्हाला आयोग विचारताना उलट विचारलं, आता तो पॅटर्न नाही राहिला. आणि म्हणूनच मी तुम्हाला काय म्हटलं, थोडेसे आपण एक मागच्या 5-6 वर्षाचे जे काही प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत ह्या पटकन आपण कव्हर करून घेऊ. म्हणजे काय होतं, आणि भले मी तुम्हाला ते रेकॉर्डिंग देईल, ते तुम्हाला लाईव्ह नाही घेत बसणार, कारण की मग तुम्ही लाईव्ह येणार, मग मी ती तयारी करणार, मग तिथं तयारीत येणार, मग तुम्ही बघणार, तुमचा वेळ नका घालू. मी तुम्हाला पटपट जसा मला वेळ मिळतो ना, अर्धा 1 तास मला आधी कुठंतरी भेटतोच मला, त्याच्यामध्ये मी पटकन त्या सगळ्या सेटअप मी करून ठेवून देत जाईल. म्हणजे जेणेकरून काय होईल, तुम्हाला PYQचा सेटअप सुद्धा ह्या बॅचमध्ये मिळेल. मी कुठंही मेन्शन नाही केलं की मी ह्याच्यामध्ये PYQ पण घेणार आहे, असं पण घेणार आहे, तसं पण घेणार आहे. पण मी उद्या कदाचित एक लेक्चर यूट्यूबला टाकतोय की ज्याच्यामध्ये रिव्हिजन बॅचमध्ये काय काय होईल ह्या सगळ्या गोष्टी मी त्या ठिकाणी सांगेल. आणि रिव्हिजन बॅचमध्ये माझा प्रयत्न हाच आहे की प्रत्येक कायद्याचा एक भाग लवकरात लवकर कव्हर करायचा. तुमचा हे भाग झालाच पाहिजे. आणि यूट्यूबचे सुद्धा लेक्चर उचलून मी रिव्हिजन बॅचमध्ये ओतणार आहेत. मी यूट्यूबला सुद्धा लेक्चर घेणार, टेन्शन घेऊ नका. मग तुम्हाला तर जिथून लेक्चर करायचं तिथून तुम्ही करा. परंतु यूट्यूबपेक्षा इथले जे लेक्चर, यूट्यूबला अर्धवट लेक्चर राहतील, यूट्यूबला फक्त शिक्षा होतील. यूट्यूबचा पण प्लॅन मी तुम्हाला उद्या सगळं सांगणार आहे. पूर्णपणे आपल्या या यूट्यूबच्या लेक्चर्सवरती किंवा यूट्यूबच्या माध्यमातून काय काय होणार आहे हे सगळं मी तुम्हाला सिस्टमॅटिकली समजून सांगेल. फक्त इथं काय करायचं ना हे लक्षात ठेवा. ठीक आहे. जाणीव परिणाम म्हणजे इच्छापूर्वक, हां एक्झॅक्टली हे पॉईंट लक्षात ठेवा. जाणीव आहे ना, स्वमर्जीने आहे ना, झालं. परिणाम घडून येण्याची त्याचा उद्देश आहे. जाणीव असताना उद्देशपूर्वक कृती करणे आणि काय परिणाम येईल हे त्याला माहिती असून सुद्धा तसं वागणे, तशी कृती करणे. ठीक आहे. अ ने चोरी करण्यासाठी ब च्या घराला आग लावली, त्यामध्ये ब चा मृत्यू झाला, तर अ ने इच्छापूर्वक खून उद्देश केला किंवा त्याने
इच्छापूर्वक खून केला, कारण की त्याला आग लावताना माहिती होतं ना. ओके, आग लावली त्यावेळेस त्याला माहिती होतं की आतमध्ये कोण आहे, ब आहे, ब आत आहे, आणि आगीमुळे ब चा मृत्यू होऊ शकतो, मृत्यू होऊ शकतो. ब आत आहे आणि आगीमुळे ब चा मृत्यू होऊ शकतो. म्हणजेच ओके, म्हणजेच या ठिकाणी अने इच्छापूर्वक काय केलेलं आहे, ब चा खूनच केलेला आहे. त्याला जाणीव होती ना, होती की नाही जाणीव? त्याला माहिती होतं ना त्याचा परिणाम काय होणार आहे, तरी त्याने आग लावली. बरं, तो गेला कशाला होता? चोरी करायला गेला होता. चोरी करायला जाताना त्याने आग का लावली? मग जायचं होतं चोरी करायची तर यायचं होतं निघून, पण त्याने तिथे जाणीवमधून आग लावली. आगीमध्ये बचा मृत्यू झाला. मग बच्या मृत्यूला कारणीभूत कोण? न्यायालय काय म्हणणार? बच्या मृत्यूला कारणीभूत कोण आहे? मग अ. आणि अ म्हणला नाही नाही, मी फक्त चोरी करायलाच गेलो होतो, माझा उद्देशच नव्हता. पण न्यायालय काय म्हणेल? बाबा, तुझा जरी त्याला मारण्याचा उद्देश नसता, पण तरी तुला माहिती होतं की पुढे त्याचा परिणाम काय येईल, पुढे त्याची जाणीव काय येईल, तू जे काही कृती केली आग लावण्याची त्याच्यातनं परिणाम काय होणार? घर जळणार, घराजवळ माणूस पण जळणार. आणि तुला जाणीव होती की त्याच्या संपत्तीचं नुकसान व्हावं. ओके, की बाबा ह्या आगीनं मी आग लावतोय, तर ह्याची जाणीव पण पाहिजे ना. समजते का आता मला काय म्हणायचं ते? प्रत्येक शब्दाला आहे ना थोडासा घेऊन आपल्याला खेळावं लागते, तर हे तुम्हाला एक 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 टॉपिक्स रिवाईज होतील. म्हणजे जर काय तुमचा आधी सुटला असेल वाचायचं, तर आता ते तुमचं पटापट पटापट बोलून मोकळवायचं. आणि आता पहिल्यासारखं घुम्यासारखं बसू नका द्रोणाचार्यवाले. आता जरा पटापट बोला. एकटं राजू सरच बोलतात का? बाकीच्यांनी काय केलंय? हां, खटला सगळं सगळं रेकॉर्डिंग, खटल्याचं पॉलिटिक्सचं जे आहे ना, ते सगळं रेकॉर्डिंग होईल तुमचं. पॉलिटिक्सचं सेक्शन. आणि खटले फक्त तुमच्या बॅचलाच होतील, खटले मी यूट्यूबला नाही टाकणार आहे. खटल्याचं चालू आहे सर. माझं ॲक्च्युली एक बॅच आहे, मॅरेथॉन बॅच. तुमची नाही आहे ती, डायरेक्टवाल्यांसाठी होती, राज्यसेवाल्यांची. ती स्टार्ट होते 2 वाजता आणि ती संपते 6 वाजता. मी 4 तास फक्त बडबड 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 करत राहतो. आणि त्या 4 तासाच्या ती बॅच संपणार होती 7 तारखेला, पण ती गेली आता 10 तारखेला. गणपतीच्या आधी मला तिला संपवायचं होतं, पण ती 10 तारखेपर्यंत जाते पुढं. तर त्याच्यामुळे तुमच्या ह्या बॅचला इश्यू होतोय. आता मी माझा प्लॅनिंगच चालला होता की तुमचा पूर्ण एका दिवसात अगदी 2-4, जसं नाही का आपण स्टार्टिंगला करत होतो, एका एका दिवसात 3-3, 4-4 लेक्चर हाणायचे, तसा मला पूर्ण पॅटर्न ठेवायचा होता. आणि 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत तुमचे फक्त टेस्टवरती काम करायचं, कारण मला तुमच्या टेस्ट सिरीज पण लावायच्या. तिसरी चौथी टेस्ट रेडी आहे फक्त करेक्शनसाठी, आणि मला तिथं बसावं लागते, कारण की इथल्या टाईपरायटरला, माझ्याकडच्या स्टाफला समजत नाही तुमचा लॉ. तो फक्त मला कळतो. आणि मी क्वेश्चन्स फिरवलेले आहेत, तर त्याचं एक्सप्लेनेशन पण मला काढायचं आहे. परत मला इथं लेक्चर्स घ्यायचे आहेत, तर सगळा शेड्यूल मला पकडावा लागतो. म्हणजे सकाळी 8 ते दुपारी 2 डायरेक्टवाल्यांसाठी, आणि तुमचा दुपारी 2च्या नंतर रात्री 10पर्यंत तुम्हाला वेळ द्यायचा आहे मला. पण प्रॉब्लेम असा आहे की माझी मॅरेथॉन बॅच अडकलेली आहे. त्याच्यामुळे मला तुमच्या इकडं हे होतं. बघा ना, फॉरेन्सिक मेडिसिनचे पण आपले लेक्चर पेंडिंग व्हायला लागले. याचं रिझनच आहे की मला पूर्ण तयार करावं लागतं सगळं. तर थोडंसं समजून घ्या, पुढं मागं होऊन जाईल, पण मी ते कव्हर करून देईल, डोंट वरी. वेलकम चित्रा मॅडम. बघा, मी तर आधार देईलच, मी 100% सांगतो. मी बघा, मी तुम्हाला आधीच म्हणलं होतं, मी फक्त ॲडची वाट बघत होतो, तुमच्या रिझल्टची वाट बघत होतो. रिझल्ट झाल्यानंतर मी माझं पूर्ण मटेरियल डेव्हलप करायला लागलो आहे. थोडा वेळ द्या. यूट्यूब आणि या दोन्ही माध्यमातून मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने कव्हर करेल. मी यूट्यूब का म्हणतो? कारण की खरंच सांगतो, डिपार्टमेंटच्या लोकांना अजूनही मी माहिती नाही आहे. कल्पवृक्षाचा ठोकळा सगळ्यांना माहिती आहे, परंतु मी लॉ पण घेतो हे अजून माहिती नाही कोणाला. ठीक आहे, त्याच्यामुळं मला यूट्यूबच्या वरती जाणं गरजेचं आहे. आणि मी विनाकारण बडबड करत बसत नाही यूट्यूबवरती. मला फक्त आणि फक्त कंटेंटवरती मला काम करायचं आहे. आणि मी यूट्यूबला रेकॉर्डेड देणार आहे, लाईव्ह नाही. लाईव्ह मी फक्त कधीतरी जाईल, कारण की तुम्ही लोक लाईव्ह कधीच नसता, आणि असता तरी बोलत नाही, कारण की तुमच्या कमेंट लोक बघतात ना. मग त्यांना दिसतं, अरे हा हा पण डिपार्टमेंटची तयारी करतो, म्हणून तुम्ही लोक लय छुपे रुस्तम आहात. तुम्ही लोक जात नाही पटकन लाईव्हला, येत नाही जास्त. ठीक आहे, मुंबईवाले जरा जास्त ॲक्टिव्ह आहेत. असो, तर कलम 39 इच्छापूर्वक म्हणजे आप खुशीने. चलो, कलम 40 अपराध किंवा गुन्हा. हा, ते तर आहेच, येणार ना, नक्कीच येणार मी.
येस. येस. अपराध. अपराध म्हणजे काय? कलम 40 मध्ये जे काही अपराध दिलेले आहेत ते अपराध म्हणजे नक्की काय? अपराध म्हणजे काय? तर 109 ते 511. ठीक आहे. अपराध म्हणजे काय? शिक्षापात्र असलेल्या गोष्टी धरतो. आणि थोडक्यात सांगायचं तर गेलं, मी बघा पीपीटी मध्ये जास्त मी नट्टापट्टा नाही केला, कारण की मला लिहायला जास्त आवडतं. ज्या विद्यार्थ्यांना अजून माहिती नसेल की अरे सर मी पीपीटी जास्त तयार छान करतो इथं लिहून, मला हे लिहिणं बिणं जास्त जमत नाही, म्हणजे छापणं वगैरे जास्त जमत नाही, नाही तर वाचून दाखवायचं फक्त. ते सुरुवातीला केलं होतं, आता नाही तसं. तर 109 ते 511 पर्यंत ते ज्या काही शिक्षा असतील, 109 ठीक आहे ते 511 पर्यंत सर्व गुन्ह्याची जेवढी काही कलमं असतील, ओके, गुन्ह्यांची कलमे, यात सांगितलेले जे अपराध असतील किंवा गुन्हे असतील याला म्हणलं जातं अपराध. ठीक आहे. अपराध 109 ते 511. तसंच भारतीय दंड संहिता सोडून, IPC सोडून, हा झाला पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट काय? IPC सोडून इतर कायद्यातील गुन्ह्यांचा सुद्धा यामध्ये समावेश होतो. जसं स्थानिक कायदे, विशेष कायदे, जसं आपण म्हणतो मायनर ऍक्ट. IPC सोडून इतर मायनर ऍक्ट पण आहेत की नाही? IPC सोडून इतर मायनर ऍक्ट्स पण आहेत. तर ह्या मायनर ऍक्ट्समध्ये इतर कायद्यातील गुन्ह्यांचा समावेश यामध्ये होतो. तर हे पॉइंट्स लक्षात ठेवा. इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. IPC सोडून इतर कायद्यातील गुन्ह्यांचा समावेश सुद्धा यामध्ये होतो. उदाहरणार्थ स्थानिक कायदे, विशेष कायदे, मायनर ऍक्ट या संदर्भातल्या तरतुदी यामध्ये येतात. ठीक आहे. आणि अपराधांमध्ये असलेल्या अपवादांचा जो फायदा असतो, कधी कधी तुम्हाला यावरती आणखी एक पॉईंट विचारला जाईल, तिसरा, अपवादांचा आधार. अपवाद फक्त कुठं दिलेले आहेत? अपवाद IPC मध्ये पण दिलेत आणि इतर कायद्यांमध्ये पण दिलेत. अपवाद फक्त IPCत नाही दिलेत, तर इतर कायद्यांमध्ये सुद्धा अपवाद दिलेत. म्हणून जरी तुम्ही गुन्हा केला तरी त्या गुन्ह्यामध्ये काही काही ठिकाणी अपवाद दिले. आर्टिकल 40 मध्ये ज्या टिपा दिलेल्या आहेत, जर तुम्ही पराग चांदे सरांची पुस्तकं म्हणजे एकदम ओरिजिनल बेरर ऍक्ट बघत असाल तर त्याच्यातल्या टिपांमध्ये पॉईंट दिलेत बघा. हे सगळे पॉईंट्स टिपांमध्ये लपलेले आहेत. काय काय? तर 109 ते 511 मध्ये असलेले जे काही अपराध आहेत त्यांना आपण अपराध म्हणून कन्सिडर करू, किंवा जे काही कलम आहेत अपराधाच्या संदर्भात त्यांना अपराध म्हणू. IPC सोडून इतर कायद्यांमध्ये सुद्धा अपराधाचा समावेश होतो. ठीक आहे. आणि अपवादाचा फायदा फक्त IPC मध्येच नाही होत, तर बाकीच्या ठिकाणी सुद्धा होतो. म्हणजे IPC मध्ये अपवादांसंदर्भातल्या सुद्धा तरतुदी आहेत. मग अपवादासंदर्भात भाग कोणता दिलेला आहे IPC मध्ये? अपवादांच्या संदर्भातला असलेला सर्वसाधारण अपवाद या शीर्षकाचा प्रकरण कोणतं आहे? IPC मधलं प्रकरणाचा नंबर कोणता आहे? त्याला सर्वसाधारण अपवाद असं म्हणतात. त्याला सर्वसाधारण अपवाद म्हणून ओळखलं जातं. व्हेरी गुड. चौथ्या प्रकरणात झालं. पटापट कव्हर होते का नाही? या संदर्भात अपवाद कुठं दिलेले आहेत? IPCचे अपवाद प्रकरण 4, एवढं लक्षात ठेवायचं. आणि इतर कायद्यामध्ये सुद्धा दिलेल्या आहेत. आता आर्टिकल 44 क्षती. क्षतीला काय म्हणतात? नुकसान किंवा अपाय. क्षती म्हणजेच काय? नुकसान किंवा अपाय. कोणत्याही व्यक्तीला शरीराचं क्षती तयार केली, किंवा त्याच्या मनाची क्षती केली, किंवा त्याचा लौकिक म्हणजे त्याचं नाव लौकिक, त्याचं जे नाव खराब करणे, किंवा त्याचं जे नाव असते, ठीक आहे, नावाला लौकिक म्हणजे त्याच्या नावाचं जे लौकिक असतं ते लौकिक, ठीक आहे,
किंवा मालमत्ता यांच्या बाबतीत अवैधपणे घडून आणलेला अपाय म्हणजे क्षती. बेकायदेशीररित्या एखाद्या व्यक्तीच्या शरीराला, मनाला, लौकिकतेला किंवा मालमत्तेला जर एखाद्या व्यक्तीने अपाय घडून आणला असेल, कसा तर अवैधपणे, तर त्याला क्षती, नुकसान म्हणून ओळखलं जातं. इंग्लिशमध्ये ह्याला म्हणतात इंजुरी. आणि इंजुरी ही फक्त शरीरालाच होते असं नाही, तर ही मनाला पण होती. ओके, ही त्याच्या नावाला पण होती. एखाद्याचं नाव बदनाम केलं तर बदनाम ही पण एक प्रकारची काय असते, क्षती असते. ही पण काय ते क्षती असते. ठीक आहे. लौकिक, अब्रू, कीर्ती. लौकिकमध्ये अब्रू, कीर्ती हा सुद्धा भाग या ठिकाणी येतो. आणि मालमत्ता पण येते, हे विसरायचं नाही. या 4 गोष्टी येतात: शरीर, मन, लौकिक, मालमत्ता. पण लौकिकमध्ये अब्रू, कीर्ती, त्याने नाव कमवणे, ओके, त्याची इब्रत, त्याची प्रतिष्ठा, एखाद्या व्यक्तीची प्रतिष्ठा, हा सुद्धा भाग यामध्ये येतो. ठीक आहे. या कलमांचा वापर कुठं कुठे? 383 बलात्ग्रहण, 503 फौजदारी पात्र धाकदपटशा. ठीक आहे. आणि बलात्काराबद्दलच्या शिक्षा 376 या संदर्भात या ठिकाणी या येतात क्षतीमध्ये. या ठिकाणी हे केलं जातं. आलं लक्षात? त्यानंतर सद्भाव, प्रामाणिकपणा किंवा इमान. सद्भाव म्हणजे सद्भावनेने केलेली कृती. जसं आता मी यूट्यूबचे लेक्चर फ्रीमध्ये घेतो. काही लोक म्हणतात, म्हणजे काही लोक म्हणतात हळूच की घेऊ नका, ठीक आहे, सुमडीत. किंवा काही लोक म्हणतात सर प्रीच्या वेळेस लय तुम्ही भारी मॅरेथॉन घेतले होते. असे मॅरेथॉन तुमच्या इथं पण असतील, पण पहिले तुमची एकदा एक्झाम डिक्लेअर होऊ द्या, मग आपण ते घेऊया. पण त्याच्या आधी पहिले रिवाईज करून घ्या. म्हणजे माझा उद्देश हाच आहे की तुम्ही पटपट रिव्हिजन झाली पाहिजे, जसं आपण प्रीच्या वेळेस केलं होतं तसंच सेम. तर आता सद्भाव जसं मी यूट्यूबचे लेक्चर सद्भावनेने घेतो, असंच एक प्रामाणिकपणे घेतो की बाबा तुमच्या लोकांचा फायदा झाला पाहिजे सगळ्यांचाच, आणि सर्वांपर्यंत मी पोहोचलो पाहिजे. माझाही उद्देश आहे, मी यूट्यूबला घेतो याचा अर्थ मलाही वाटतं की बाबा मी सर्वांपर्यंत पोहोचलो पाहिजे, सगळ्यांनी बघितलं पण पाहिजे. मग ॲडमिशन घ्यायचं की नाही घ्यायचं ते तुम्ही बघा, पण तुमच्यापर्यंत मी पोहोचलो पाहिजे. ह्याला म्हणतात आपण सद्भाव. प्रामाणिकपणा असाच असतो. प्रामाणिकपणा, इमान. एखादी गोष्ट जेव्हा प्रामाणिकपणाने, ओके, यथायोग्य काळजी घेऊन, लक्ष देऊन, भान ठेवून केली जाते आणि ती सद्भावपूर्वक केली आहे असे समजले जाते. भान ठेवून, लक्षात ठेवा मी काय म्हणतो. प्रामाणिकपणे हा शब्दाला अंडरलाईन करा. यथायोग्य काळजी घेऊन, लक्ष देऊन, भान ठेवून जर ती केली जात असेल तर त्याला सद्भावपूर्वक केली आहे असं म्हणतात. आणि बेभानपणे जर केली असेल, तर दुर्लक्षितपणे केली असेल तर त्याला आपण सद्भाव नाही म्हणत. उगं काम उरकल्यासारखं होईल ते. ठीक आहे. याला इंग्लिशमध्ये म्हणतात गुड फेथ. काय म्हणतात त्याला? गुड फेथ. आता काय करू आपण? IPC वर, ओके, IPC तुमच्या बॅचमध्ये एक PYQ नावाचा सेक्शन मी ॲड करेल. IPC PYQ, ज्याच्यामध्ये आपण प्रत्येक प्रकरण, ओके, प्रत्येक प्रकरण म्हणजे प्रकरण 2, 3, 4 अशा प्रत्येक प्रकरणाच्या हिशोबानं, ओके, प्रत्येक प्रकरणाच्या हिशोबानं आपण काय करू, याच्यामध्ये एक गोष्टी ॲड करू. म्हणजे प्रकरण 5, मग प्रकरण 8, IPCचे जेवढे काही प्रकरण आहेत जे तुमच्या सिलेबसला आहेत, जे तुमची कलम आहेत, ह्याच्यावरती आपण एक PYQ घेऊ. म्हणजे तुम्हाला PYQचे वेगळे बॅचेस मी घ्यायला सांगतच नाही आहे. ज्या व्यक्तीने रिव्हिजन बॅच घेतली, विषय संपला, त्या व्यक्तीला ह्या सगळ्या गोष्टी अपडेट मिळत जातील. परत तुमच्यासाठी मी वेगळी PYQ घेणार, हे करणार, ते करणार, तसलं तामझाम करायचंच नाही आपल्याला. एकदा पोरगं इथं आलं, KG ॲप डाउनलोड केला, KG ॲप डाउनलोड करून ह्या बॅचला एंट्री केली, विषय संपला. जास्तीत जास्त कव्हरअप करायचा प्रयत्न करायचा आहे, कारण की मला माझ्या ॲपच्या माध्यमातून मॅक्सिमम PSI बनवायचे आहेत. हे माझं टार्गेट आहे आणि याच्यासाठीच मी तळमळीनं काम करतोय. ठीक आहे. अपेक्षा करतो तुम्हाला हे आत्ताचं लेक्चर व्यवस्थित समजलं असेल. म्हणजे आता तुमचं IPCचं प्रकरण 2 झालेलं आहे. आता प्रकरण 3 एकच कलमाचं आहे. ओके, 3 मध्ये फक्त एकच तरतूद दिलेली आहे खास. ती म्हणजे काय तरतूद दिली रे बाबांनो? तर प्रकरण 3 मध्ये फक्त शिक्षणविषयीची माहिती दिलेली आहे. पटकन समजून घेऊ, कारण की एकच कलम आहे तुमचं, कलम 75. प्रकरण 12 आणि प्रकरण 17. 12 मध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला? तर नाण्यांसंदर्भातल्या तरतूद दिलेल्या आहेत. ठीक आहे. प्रकरण 12 मध्ये कशा संदर्भातल्या तरतूद दिलेल्या आहेत? तर नाण्यांसंदर्भातल्या तरतूद दिलेल्या आहेत. चलन, सरकारी मुद्रांक या संदर्भात घडणारे गुन्हे.
बरोबर. नाणी शासकीय मुद्रांक या अपराधासंबंधी प्रकरण 12 आहे. आणि प्रकरण 17 कशा संदर्भात आहे? मालमत्ता विरोधी अपराधांसाठीची तरतूद आहे. ओके. या 12व्या आणि 17व्या प्रकरणांमध्ये जर एखादा पूर्वी दोषसिद्ध झाली असता त्याने काही आणखी जर शिक्षा किंवा त्याने दोषसिद्ध आहे तो आणि त्याने परत तोच अपराध केले, एक व्यक्ती त्याने परत तोच अपराध केले, तर त्या अपराधांबद्दल काही त्याला वाढीव शिक्षा देण्याची तरतूद प्रकरण 3 मधल्या कलम 75 मध्ये दिलेली आहे. आणि हा एक इंटरेस्टिंग कलम आहे. हा जर विचारला गेला तर तुमचं काम झालं, तुम्ही सहज मार्क त्या ठिकाणी काढू शकता, याच्यात काही वाद नाही. ठीक आहे. म्हणजे जर 3 वर्ष किंवा त्याहून अधिक काळासाठी, ठीक आहे, 3 वर्ष किंवा त्याहून अधिक काळासाठी जर आपडला किंवा नंतरच्या प्रत्येक अपराधासाठी आजीव कारावास किंवा वर्षभरात, ओके, किंवा 10 वर्षापर्यंतच्या शिक्षेस जो पात्र असेल तर, किंवा 10 वर्षाचे, इथं 10 राहिलं होतं, 10 वर्षापर्यंतच्या कारावासाच्या शिक्षेस पात्र होईल. काय होईल? जर ती व्यक्ती 3 किंवा 3 पेक्षा जास्त वर्षाच्या शिक्षेसाठी दोषी आढळली. नीट समजून घ्या, हा झाला पहिला सेक्शन. 3 वर्ष किंवा त्याहून अधिक काळासाठी ती दोषी आढळली. ठीक आहे, दोषी आढळली. ठीक आहे. तसेच ती व्यक्ती पुन्हा वरील, ओके, पुन्हा वरील नंतरच्या प्रत्येक अपराधासाठी, म्हणजे असं समजा की तीच व्यक्ती, समजा इथं अ आहे आणि हा व्यक्ती पुन्हा, ओके, पुन्हा हे वरचे प्रकारच्या गुन्ह्यांतर्गत दोषी आढळली, म्हणजे 12 आणि 17 अंतर्गत पुन्हा, ओके, दोषी आढळली. म्हणजे इथं लक्षात ठेवा, एक व्यक्ती पहिला गुन्हा करते, फर्स्ट क्राइम करते, आणि त्यानंतर ती परत सेकंड क्राइम करते. तर अशा वेळेस, ओके, अशा वेळेस, ठीक आहे, अशा वेळेस प्रत्येक गुन्ह्यास, ओके, प्रत्येक, बघा इथं हा शब्द कोणता? प्रत्येक अपराधासाठी, हा शब्द लक्षात ठेवा, प्रत्येक अपराधासाठी आजीव कारावास किंवा 10 वर्षापर्यंतच्या कारावासाच्या शिक्षेस तो पात्र होईल. म्हणजे पहिला क्राइम तुम्ही 3 वर्ष प्लस केला असेल आणि तुम्ही सेम तसाच प्राइस किंवा त्या 12 किंवा 17 रिलेटेड दुसरा कुठला तरी गुन्हा केला असेल, सेम तसा नाही म्हणता येणार, असा कुठे शब्द नाही दिला, तोच परत गुन्हा केला, या प्रकरणाअंतर्गत कुठलाही गुन्हा केला तर त्या प्रत्येक अपराधासाठी पुढं कारावासाची शिक्षा, म्हणजे आजीवन कारावासाची शिक्षा, किंवा आपण याला जन्मठेप पण म्हणतो, किंवा 10 वर्षापर्यंतच्या कारावासाच्या शिक्षेस तो पात्र होईल. सिंपल आहे, काही अवघड नाही हा भाग. ठीक आहे. काही अवघड नाही. म्हणजे आर्टिकल, मग आता प्रकरण 12 आणि 17 मधलं कुठलं पण तुम्ही घ्या. जसं आता बघा, एमपीसीने एक PYQ पण टार्गेट केला होता. ठीक आहे, एमपीसीने एक 379 संदर्भातला एक PYQ पण आलेला आहे बघा. 379 मध्ये जर आरोपीने, ओके, एखादा आरोपी ए हा जर दोषी आहे आणि त्याला परत याच 379 मध्ये दोषी झाला किंवा दोषी आढळला, तर त्याला शिक्षा किती? तर त्याला वाढीव शिक्षा किती? तुम्ही जरा PYQ आपण ज्यावेळेस हे सेट करू त्यावेळेस तुम्हाला हे समजेल. म्हणून मी तुम्हाला प्रकरण 2 व प्रकरण 3 यांचे PYQ, म्हणजे आता मला पण टार्गेट राहील की तुमचे PYQ घ्यायचे. ठीक आहे, मलाही टार्गेट राहील तुमचे PYQ घ्यायचे. त्याच्यामुळे रिपीट PYQ आपण नाही कव्हर करणार आहोत, पण PYQ घेतल्यामुळे तुम्हाला एक ॲटलिस्ट एवढं तर लक्षात येईल. बघा, तुम्ही पॉलिटीचे PYQ घेतो रात्री 10 वाजता, ज्योती मॅडम तुम्ही वगैरे असतात बघा, बाकीचे लोक सुद्धा तिथे मोस्ट वेलकम. तर तिथं PYQ घेतल्यानंतर तेच प्रश्न ज्यावेळेस आपण हँडल करतो त्यावेळेस ते डोक्यात राहतं का नाही?
म्हणून शेवटी शेवटी PYQ करणं खूप गरजेचं असतं. आणि मी तुम्हाला द्रोणाचार्य बॅचमध्ये काय कमिटमेंट केली होती की मी तुमचे PYQ घेणार प्रत्येक सेक्शनचं. जर मी तुमचा सगळा कायदा मी एकट्याने शिकवला आहे, मी तुम्हाला कायदा एकट्याने सगळा शिकवला आहे, तर मी तुमचे PYQ पण घेऊ शकतो. कमिटमेंट मी केलेल्या पूर्ण करतो. ठीक आहे. येस, वाढीव शिक्षा त्या ठिकाणी मिळते. लक्षात आलंय सगळ्यांना? क्लिअर? चलो, थँक्यू सो मच. आज आपण थांबू. म्हणजे आज प्रकरण 3 पर्यंत आपलं कव्हर झाले. म्हणजे उद्याचं टार्गेट आहे आपलं PYQचा भाग. उद्याचं म्हणजे आत्ताच, आज रात्री सगळं रेकॉर्डिंग होईल. आज रात्रीचं सगळं रेकॉर्डिंग होईल. फक्त मला 10 ते 11च्या दरम्यान जे लेक्चर्स असतात ते मला यूट्यूबला घ्यावे लागतील. पण बाकी आता माझा प्लॅनिंग हाच आहे की 10 तारखेच्या नंतर तुम्हाला दुपारी अगदी 2-3 वाजल्यापासून तर रात्री 10 पर्यंत तुम्हाला सुट्टी नाही द्यायची. तुमची मानसिकता असेल माझ्यासोबत अभ्यास करायची तर डेफिनेटली या, मला बाकी काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. परत पहिल्यासारखा प्रीसारखा जरा माहोल क्रिएट करूया. आणि पुढचा जो काही काळ असेल, बघा आता तुम्हाला हे माहिती आहे की आता पात्र कोण आहे मेन्ससाठी. आता तुम्ही लोकांनी जर मागं मग ती परीक्षा होऊ, लेट होऊ, डिसेंबरला जाऊ, त्याच्यापेक्षा पुढे जाणार नाही. जर गेली तर हे सगळं तुमच्यामुळेच घडेल, कारण की त्याला आम्ही कारणीभूत नाही. ते मग मॅट केसेस आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींमुळे सगळं होऊ शकतं. आणि जरी समजा मॅट केसेसमुळे तो रिझल्ट पुढं मागं झाला तर रिवाईज रिझल्ट जरी घेतला तरी मला नाही वाटत की 36.50चं कुठंतरी 37-38 होईल असं मला पण नाही वाटत आहे. थोडीशी शक्यता कमी आहे, थोडीशी शक्यता कमी वाटते. मग रेशो बदलतील आयोग. ओके, आयोग रेशो बदलेल, पण कट ऑफ मात्र बदलणार नाही असं मला तरी वैयक्तिक वाटतं. ठीक आहे. चलो, थँक्यू सो मच. भेटूया. येस, यूट्यूबला मी लाईव्ह पण जाईल. मी असं नाही म्हणत, यूट्यूबला मी लाईव्ह राहील. ओके, पण माझा प्रयत्न हा राहील की तुम्हाला कसं ते टायमिंग फिक्स राहतील की बाबा 12 वाजता लाईव्ह राहील, 3 वाजता लाईव्ह राहील, 6 वाजता लाईव्ह जाईलच. मग ते तुम्ही तुमच्या सवडीने बघत चला. मी लाईव्ह आलो तर तुम्ही येताच डेफिनेटली, मला माहिती आहे. परंतु त्याच्यामध्ये ना एक छान रुटीन बसला पाहिजे. मलाही थोडासा रुटीन बसवायचा आहे माझा आधी, कारण मी 10 दिवस आता पुढचा खूप महत्त्वाचा पॅच आहे माझ्यासाठी हा. ठीक आहे. चला, थँक्यू.